शांतता कमिटी मीटिंग, पोलीस मित्र आणि सर्व गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी सिनियर पी आय मुंब्रा ट्रॅफिक विभागाचे सिनियर पी आय आहिरे आणि PMC फायर ब्रिगेड आणि टोरट विभागाचे त्यांचे सदस्य आणि माझे सहकारी. तर आज ही माझी पहिलीच मीटिंग आहे सार्वजनिक मुंब्र्यातली. चव्हाण साहेबांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद त्यांना. तर आपल्या मीटिंगचा उद्देश असाच असतो की सर्वांचे ओळख व्हावी, आपले जे काही विचार आहेत त्याची देवाणघेवाण व्हावी, त्यातून काही सुधारणा करता येत असेल तर ती जी आपले सरकारी विभाग आहेत त्यांनाही आपल्या ज्या काही सूचना असतील महत्त्वाच्या त्याही आम्हाला समजाव्यात, हाच या बैठकीचा उद्देश असतो. तर आपले गणपती मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी काही सूचना आहेत पोलीस विभागाच्या. तर सर्वप्रथम मी सर्वांना आवाहन करते की आपण कोणत्याही प्रकारे डीजेचा वापर करू नये, कारण की त्याचे जे हे आहेत काय म्हणतो आपण म्हणजे जेवढा तोटे आहेत किंवा त्यातून होणारं नुकसान आहे ते खूप जास्त आहे. त्याच्यातून आपले जे लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, तसेच त्यांना कुठला हृदयाचा विकार आहे किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो, तर आपण एक समाजाचा भाग म्हणून आपली जी जबाबदारी आहे की आपण एक सामाजिक आपली जबाबदारी आहे की आपण ती पाळली पाहिजे. तर सर्व गणेश उत्सव मंडळांना माझी ही विनंती पण आहे की त्यांनी कृपया डीजेचा वापर करू नये, कारण की जे माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला डेसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्येच आपण तुम्ही जे साऊंड सिस्टीम वापरणार आहात किंवा पोलीस स्टेशनकडून जी परवानगी घेऊन तुम्ही साऊंड सिस्टीम वापरणार आहात ती देखील आपल्याला मान्य उच्च न्यायालयाने जे आपल्याला लिमिट्स घालून दिलेले आहेत त्या लिमिट्समध्येच आपल्याला ते आवाजाचं पालन करायचं आहे. त्या काय झालं कुठे दंगा लागला काय होतं तिथं भांडण होता, त्याचं पर्यावरण मोठं भांडण होतं, तर तुम्ही ते दक्षता घेतली पाहिजे की असं जर काय आपल्याला आढळलं तर त्यांनी तुम्ही वेळीच हस्तक्षेप करून जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळीच हस्तक्षेप तिथे करायचा आहे आणि तात्काळ जे आहे 112ला कॉल करू शकता, 112 पोलीस हेल्पलाईन आहे तिथे कॉल करू शकता किंवा स्थानिक जे पोलीस स्टेशन असेल मुंब्रा असेल किंवा दिवा चौकी इथे तुम्ही तात्काळ संपर्क करा, जेणेकरून पुढचं जे आहे तो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपल्या मंडळाच्या मंडळ कमी होईल. तर आपणही जबाबदारीने विसर्जन मिरवणुकीत वागलं पाहिजे आणि ट्रॅफिकला पण अडथळा होणार नाही याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे. आता प्रश्न राहिला नाही की बंदर येथे त्यांचं म्हणणे की विसर्जनाच्या ठिकाणी व्यवस्था नसते किंवा काही स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर ते आम्ही जे सहाय्यक आयुक्त आहेत प्रभाग समितीचे दोन्ही प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त त्यांच्याशी चर्चा करू आणि ज्या काही अडचणी आहेत आपल्या मंडळाच्या तर ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.